महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाकङ्कतेजोधिकामोधिवक्त्रम् खलाणीशवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति अदूराम तपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहि हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दशरथ के दुल्हारे राम, दशरथ के दुल्हारे राम, दशरथ के दुल्हारे राम, दशरथ के दुल्हारे राम। श्री राम जय जय
पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम श्री राम जय जय राम 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 दाढ़ी दाढ़ी मंगल भवन मंगलहारी प्रभु सुत शरथ जी बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस परमित मन भावन पुनि पुनि गीतानि हो की प्यास बुझत न बुझाए जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। स्वानंद सुख निवासी श्री जोग महाराज की जय। आदि शक्ति मुक्ताबाई की जय। सखाराम महाराज की जय। सद्गुरु श्री राम महाराज की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। नमः पार्वती पतये हर 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 महादेव। राम कथा ससी किरण समाना। राम कथा शशि किरण समाना। संत चकोर करहि जेहि पाना।
संत चकोर रही जेहि पाना। राम कथा ससी किरण समाना। राम कथा शशि किरण समाना। संत चकोर करहि जेहि पाना। संत चकोर करहि जेहि पाना। करहि जेहि पाना। राम कथा शशि किरण समाना। राम कथा शशि किरण समाना। बेलाड या गावामध्ये अर्थात बेलाड या पुनर्वसित गावामध्ये शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पूजनीय भास्करगिरी बाबा, पूजनीय तुकाराम बुवाजी यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण जगदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा अर्थात रामकथेचा आजचा 5वा दिवस आहे. हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये, रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम आहे. सज्जनानो, गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या रामप्रभूच्या कथेचा आजचा 5वा दिवस हे कथारूपी वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहात. रामप्रभूच्या कथेचा विचार करत असताना आपण कालपर्यंत बालकांडाचा विचार केला. आज आपण अयोध्याकांडाला सुरुवात करणार आहोत. अयोध्याकांड हा रामकथेतील अत्यंत महत्त्वाचा कांड मानला जातो. गीतेमधला 9वा अध्याय जसा महत्त्वाचा आहे, नवमीची अभिप्राय माऊली म्हणतात. 9व्या अध्यायामध्ये प्रभू काय बोलले तर 9व्या अध्यायासारखेच बोलले, हे जसं 9वा अध्यायाचं वर्णन आहे. सगळ्या महाभारताचं सार म्हणजे गीता आहे आणि गीतेचं सार म्हणजे गीतेतला 9वा अध्याय आहे. 9वा अध्याय जसा गीतेमध्ये महत्त्वाचा आहे तसा अयोध्याकांडसुद्धा रामकथेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं रामकथेमध्ये 7 कांड आहेत, 7 सोपान आहेत. त्यापैकी 3 कांड अत्यंत महत्त्वाचे मानले. महत्त्वाचे मानत असताना काही विद्वज्जनाने त्याचा असा विचार केला की रामकथा म्हणजे आपलीच कथा आहे, आपल्या जीवनाची कथा आहे. आणि म्हणून रामकथेमध्ये 7 कांड तर आहेतच, पण त्यातले 3 कांड आणखी महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला बालकांड आहे, दुसरा अयोध्याकांड आहे आणि तिसरा उत्तरकांड आहे.
हे 3 कांड जसं रामकथेमध्ये आहेत तसं आपल्या जीवनामध्ये या 3 कांडाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. बालकांड म्हणजे आपलं बालपण आहे, अयोध्याकांड म्हणजे आपलं तारुण्य आहे आणि उत्तरकांड म्हणजे आपलं म्हातारपण आहे. मला असं वाटतं की कौमारम यौवनम जरहा, बालपण असते त्याला कौमार अवस्था म्हणतायत, अर्थात तारुण्य असते त्याला यौवन अवस्था म्हणतायत आणि जरा म्हणजे त्याला म्हातारपण असं म्हणतायत. ह्या तिन्ही अवस्थेतून आपल्याला जावं लागतं. या तिन्ही अवस्था आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा येत असतात, काहीच्या जीवनामध्ये येत नाही, पण बऱ्याचदा या 3 अवस्था आपल्या जीवनामध्ये असतात. बालपण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. बालपण हे तारुण्याची नांदी आहे आणि तारुण्य हे म्हातारपणाची नांदी आहे. आपलं तारुण्य संस्कारिक असावं यासाठी आपलं बालपण सुद्धा संस्कारिक ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर बालसंस्कार शिबिर होण्यासाठी आमचा जो अट्टाहास आहे तो यासाठीच आहे. बालपणी जे संस्कार होत असतात ते संस्कार जन्मभर आपल्याला पुरत असतात, जन्मभर पुरत. मला असं वाटतं की हे संस्कार देण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही संस्कार देण्याची जबाबदारी आई वडिलांची आहे. वडिलांपेक्षाही आईची जास्त आहे. ही जबाबदारी जर प्रामाणिकपणे आई वडील पार पाडत असतील तर भविष्यामध्ये त्या मुलाचं तारुण्य सुद्धा आपल्याला चांगलं पाहायला मिळतं. ही जबाबदारी आईची आहे आणि ही जबाबदारी संत महात्म्याने सुद्धा एका पौराणिक आईवरच दिलेली आहे, म्हणजे मदालसेवर दिलेली आहे. मदालसा आपल्या मुलाला झोका देत असताना, पाळण्यामध्ये टाकत असताना त्याच्यावर संस्कार होतील या पद्धतीचा त्या ठिकाणी विचार करते आणि त्या ठिकाणी ते जे म्हणते त्याला आपण अभंग म्हणताय. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंद. उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे हिंद. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंद. साधू आणि संत जेथे असती उदंड. माझी आत्मज्ञानी जो तुझा बुजवी प्रचंड. दया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड. गुरु करी जो तुझ बुजवी प्रचंड. तो गुरु करी रे तो तुझ बुजविल प्रचंड. चेतुरे तारुली जाई श्री गुरु शरण. चेतुरे तारुलिया जाई श्री गुरु शरण. श्री गुरु शरण श्री गुरु शरण. जोपर्यंत आपल्या मुलाची पिशवी रिकामी असेल तोपर्यंत त्यामध्ये चांगल्या वस्तू ठेवणं महत्त्वाचे आहे. एकदा त्याने त्याची पिशवी भरायला सुरुवात केली ना की मग तो तुमच्या वस्तू स्वीकारणार नाही. त्यामध्ये भाव आहे. जोपर्यंत मुलाची पिशवी रिकामी आहे, तुमचा हक्क आहे, तुमचं तो ऐकतो. मला असं वाटतं की तोपर्यंत त्याच्या पिशवीमध्ये हरिपाठ असू द्या, त्याच्या पिशवीमध्ये कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम असा एखादा श्लोक असू द्या. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम सोमस्वामी असा एखादा श्लोक असू द्या. जेवण करताना कोणता श्लोक म्हटला पाहिजे असा एखादा श्लोक असू द्या. अर्थात हे श्लोक आपल्या मुलाला सांगण्यासाठी अगोदर ते आईच्या सुद्धा पाठ असले पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे, बालपण कशाने शोभत असेल तर बालपण हे संस्काराने शोभते.
संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहे. अगोदर ठेवलेली वस्तू निघताना नंतर निघेल मला माहीत आहे. बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्ही अगोदर जी वस्तू पिशवीमध्ये ठेवताना ती वस्तू निघताना नंतर निघत असते, पण ते निघाल्यानंतर त्याचं काम केल्याशिवाय राहत नसते, लक्षात ठेवा. आणि म्हणून मधामधात काही दिवस जातील असे तसे, पण ज्या वेळेला खालची वस्तू आपल्या हातात लागेल ना, संस्काराची वस्तू आपल्या हातात लागेल ना, त्यावेळेला मात्र ती वस्तू आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. अनेक गावचं पुनर्वसन आहे, त्यामध्ये तुमच्याही गावचं पुनर्वसन आहे, पण मला सांगितलंय की खऱ्या अर्थाने या पुनर्वसनाचा योग्य विनियोग त्या लोकांनी घेतला की ज्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. ज्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, जी गावं सखाराम महाराज श्रीराम महाराजांची गावं आहेत, त्या गावाने त्या पुनर्वसनाचा योग्य विनियोग घेतलाय असं आमच्या लक्षात आलंय. पण ज्या गावामध्ये वारकरी वारसा नाही, ज्या गावामध्ये संस्कार नाही, मला माहीत नाही, पण कधी कधी असाही विनियोग त्याचा झाला. त्याचा अर्थ असा आहे की संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांनी त्यांच्यामध्ये खर्च केला असेल, तुम्ही याच्यामध्ये खर्च करताय. त्यांनी त्याच्यामध्ये खर्च केला असेल, तुम्ही याच्यामध्ये खर्च करताय. त्याच्यामध्ये खर्च केलेल्या माणसाचं नाव होत नाही, त्या गावाचंही नाव होत नाही. पण मला असं वाटतं की बेलाडकरांनी जो इथं खर्च केला, यामध्ये खर्च केला, बेलाडचं नाव महाराष्ट्रामध्ये 7 दिवसात गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. हे संस्कार आहे. प्रत्येक कीर्तनकार अत्यंत आदराने तुमच्या गावचं नाव घेतं. त्याचं कारण हे गाव कोणाचं गाव आहे हे सांगतंय, कोणाची कूस आहे हे सांगतंय, आणि तुम्ही खऱ्या अर्थाने हा उत्तम खर्च केलाय हे सांगतंय. म्हणून बेलाडकरांना माझी विनंती आहे की तुम्ही आता सगळ्यांनी आता सहभागी आहातच म्हणा, पण मला असं वाटतं की नाव कोणा वैयक्तिक व्यक्तीचं नाव नाही, का नाही, वैयक्तिक एखाद्या सदस्याचं नाव नाही, तर हे नाव सगळ्या बेलाडचं नाव आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर जात असेल तर मला असं वाटतंय की त्यासाठी आपण सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. संस्कार बैलावर असलेल्या संस्कार म्हणून या ठिकाणी हा खर्च आपण करत आहे. सज्जनानो, संस्कार महत्त्वाचे आहेत. बालपण संस्काराने शोभत असतात, शोभत असतं. आमचे चुलते आज आहेत या ठिकाणी. आमच्यावर आमचे संस्कार जर कोणाचे असतील ना, तर आमच्या आजीचे संस्कार जास्त आहेत. आजी कडक होती जरा, आजी तिचे संस्कार, म्हणून आम्ही आज तुमच्या समोर बसलेले आहोत, लक्षात ठेवा. संस्कार. आणि म्हणून बघा, ही कथा मंडपातली कथा नाही, मी बऱ्याचदा सांगितलं तुम्हाला. ही कथा मंदिरातली कथा नाही, हे सांगितलं मी तुम्हाला. ही कथा मंडपातली कथा नाही, ही कथा प्रत्येक घरातली कथा आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही कथेचा विचार केला तर मी नक्की सांगेल ही रामप्रभूची कथा तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. का संस्कार देत नाही तुम्ही मुलांना? का संस्कार देत नाही? का देत? आतापर्यंत बेलाडमध्ये आलेले सगळे कीर्तनकार बाल संस्कार शिबिरातून आलेले आहेत. कालचे कीर्तनकार सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक आहेत आणि विश्वस्त आहेत. बाल संस्कार शिबिरातून आलेले आहेत, लक्षात ठेवा. संस्कार शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि बेलाडवाले मागल्या वर्षीपासून ते संस्कार शिबिर घेत आहेत. म्हणून आजची रामकथा त्यांना मनापासून धन्यवाद देते, लक्षात ठेवा. अरे पुढे तुम्हाला पैसा नक्की कमी पडणार नाही, प्रगती होत चालली. पहिल्यापेक्षा तुमच्या घरात धान्य जास्त आहे, पहिल्यापेक्षा तुमच्या घरात भांडे जास्त आहे. जुने पितळीचे भांडे तर इकले तुम्ही, आता भांडे जास्त आहेत तुमच्या घरात. तुमच्या घरात पहिल्यापेक्षा धान्य जास्त आहे. पहिले सारवायचं होतं, आता फरशी आहे. पहिल्यापेक्षा कपडे जास्त आहेत महाराज, पहिल्यापेक्षा कपडे जास्त आहेत. आता काही घरात गेल्यानंतर तर असं वाटतं की आपण घरात आलो का दुकानात आलो कपड्याच्या, इतके कपडे आहेत. कुठं कपडे होते आपल्याला? कुठं कपडे होते? कुठं होते दादा? कुठं कपडे होते? एक शर्ट 4 जण घालायचे. काही पाहिलेत मी माणसं, गाव येईपर्यंत ते शर्ट खांद्यावर टाकायचे आणि गावाला घालायचे, आहे ना. उघडे जायचे, उघडे, आहे ना संतोष पाटील, विठ्ठल पाटील, उघडे जायचे माणसं. कुठं शर्ट होते? एक शर्ट 4 जण घालायचे.
आणि गावात जायचं म्हटलं की एखाद्याचं शर्ट गावात जायचं असायचं, दुसऱ्याचं शर्ट घालून जायचं. ही परिस्थिती पाहिली आपण, ही परिस्थिती पाहिली. भरपूर आहे आपल्या घरात आता. पहिल्यापेक्षा धान्य जास्त आहे, पहिल्यापेक्षा पैसा जास्त आहे. अरे चहा पिला की राव पाहुणे लोक आम्हाला चहा पिला की चहा पिणारे उठून जायचे आणि त्या शेवटच्याला बिल द्यावं लागत होतं. चहा पाजायला सुद्धा माणसं नव्हते महाराज. माहीत आहे, पाहुणे जर आले तर एकच माणूस जेवायला बसायचा त्याच्यासोबत आहे ना. बाकीचे बी काही टुकटुक पाहायचे, यातली काही पोळी उरते का नाही, एकच माणूस बसायचा. पाहिलंय आम्ही. बर्फ्याच्या पोळ्याच्या होत्या. आता घाऱ्या माहीत आहेत का तुमच्या सुनाला? घाऱ्या 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 त्यात अर्ध पीठ असते आणि अर्ध कणिक असते वाटते. घाऱ्या सगळ्या पोया असायच्या माणसाला. आणि सणाच्या दिवशी घाऱ्या घाऱ्या. कुठे आहेत घाऱ्या आता? हा सगळा बदल झाला. घरामध्ये बदल झाला. पैसे वाढलेत, कपडे भरपूर आलेत, सगळं चांगला बदल झाला. पण मला असं वाटतंय की खरं सांगा मनापासून, पहिल्यासारखं समाधान आज आहे का? गरिबीमध्ये जे समाधान होतं ते आज आहे? नाही. सज्जनानो, मी शपथ घेऊन सांगेल तुम्हाला, श्रीमंती बरोबर जर तुम्ही संस्कार नाही ठेवले ना, ही श्रीमंती भविष्यामध्ये तुमचं समाधान बिघडवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. अरे हे बदल आहे, बदल आहे. हा बदल असतो. याला फार मोठं महत्व द्यायचं नसते महाराज. हा बदल आहे. सितारों ने कहा सारा गगन बदल गया, हर बुलबुले ने कहा सारा चमन बदल गया, लेकिन एक फकीर ने ऐसा कहा, मुर्दा वही का वही है, सिर्फ कफन बदल गया. मुर्दा वही का वही है, सिर्फ कफन बदल गया. कथा तर आहेच, माहित आहे आपल्याला सगळी. पण मला असं वाटतंय की बालपणी संस्कार महत्वाचे आहेत. मी तुमच्या आशीर्वादाने सांगेन, मी शपथ घेऊन सांगेन की मला सांगण्यापेक्षा करणं जास्त आवडते. करणं जास्त. बऱ्याचदा आम्ही असा विचार करतो, 4000 अभंग आपल्या जीवनामध्ये जगताच येणार नाही, जगताच येणार नाही, जगताच येणार नाही. ते जगले त्यांचं वाटोळं झालं. लक्षात ठेवा, आम्हाला वाटोळं करून घ्यायचं नाही. जगद्गुरु तुकोबा यांचे 4000 अभंग आमच्या जीवनामध्ये जगताच येणार नाही. पण बऱ्याचदा आम्ही असा विचार करतो की तुकोबा यांचा एक अभंग जगणं सुद्धा कठीण आहे महाराज. एक अभंग जगणं, कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तनात चिंतन मांडणं सोपं आहे. माझ्या तुकोबा यांचा एक अभंग जगणं सुद्धा अत्यंत कठीण आहे. तोही आमच्याकडून जगता येणार नाही. सखाराम महाराजांकडे आमची प्रार्थना आहे, किमान त्या अभंगातलं एक चरण तरी जगता आलं पाहिजे. एखादं चरण तरी जगता आलं पाहिजे. एखादं चरण जगता आलं पाहिजे म्हणतो. आणि अभंगातलं एखादंही चरण जर आमच्या जीवनामध्ये जगता नाही आलं तर मला असं वाटतंय की आम्हाला पारमार्थिक समाधान कधीही भेटणार नाही. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे एक तुका म्हणे थोडा तरी परोपकार, एक चरण सगळा अभंग नाही. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, मग बघू आपण पुढच्या जन्मात बघू. वेचिते वचन जेणे राहे समाधान, त्याचा विचार आपण नंतर करू. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे, करू आपण विचार नंतर करू. पण किमान एखादं चरण, तुम्हाला देव पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर एखादं चरण, एखादं चरण. नामदेव महाराजांनी स्पष्ट सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचा, सगळी वाचा, पारायण करा, ओव्याही पाठ करा. कीर्तनासाठी लागत असतात ओव्या,
काही श्रोते विचारत असतात की महाराज तुम्ही ओवी इथं म्हणायला पाहिजे होती, पाठ करा ओव्या. पण नामदेव महाराज म्हणतायत की तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर एक तरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव, आहे देव, आहे देव. संस्कार महत्वाचे आहेत. खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, सेवा संकल्पावर आले होते. 180 महिला आहेत त्या ठिकाणी. त्यांना त्यांनी कार्ड बनवून दिले लाडक्या बहिणीचे. त्यांना त्यांनी रेशन कार्ड बनवून दिले. आणि ज्यावेळेला मी त्यांना विचारलं की साहेब 3-4 तास झाला तुम्ही इथं आहात, तुम्ही कलेक्टर आहात, एवढं कशासाठी करताय? पागल लोक आहेत, काही काम नाही याचं. खरं म्हणजे याचं देशालाही काही काम नाही, हे पागल आहेत, घरातून सोडून दिलेली माणसं आहेत. तुम्ही यांची सेवा इतकी का करण्याची इच्छा करताय? त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी सांगितलं महाराज हे माझ्या मायबापांचे संस्कार आहेत. कुठंही जाऊ द्या, कुठंही जाऊ द्या, तो व्यक्ती कुठंही जाऊ द्या, त्याच्यासोबत लहानपणाचे संस्कार गेल्याशिवाय राहणार नाहीत. कुठंही जाऊ द्या. आणि म्हणून बालपण संस्कार आले. चला आता आपण आपल्याकडे येऊ. 60कडे गेलेली माणसं, त्याच्या पुढे गेलेली माणसं, त्यांच्याकडे येऊ. म्हातारपण कशाने शोभते? म्हातारपण सगळ्यांच्या समस्येचा विषय. मला माहित आहे 60च्या पुढे निघाल्यानंतर कसं होईल. समस्या आहे. सुनबाईचं कौतुक करणं चालू होते. मी तर असं म्हणतो की म्हातारपण चांगलं जाण्यासाठी तुम्ही पोराचं कौतुकच करू नका. असं बाहेर बसलं ना की सुनबाईचं कौतुक करायचं आणि तिच्या माहेरच्या गप्पा करायच्या. आमची सुन ना बापरे खा बा, आमच्या सुनीसारखी सुनच नाही बा, सुन सुन वा रे वा सुन. आणि बघा आमचे युवाई ना बा, आमच्या युवाईसारखा युवाईच नाही. आम्हाला तरी घ्यायसाठी दुकानवर जावं लागते, आमचा युवाई घरी तयार करतो. चहा नाही म्हणत मी, घरी घरी तयार करतो. वेळेवर चहा भेटेल तुम्हाला. एक म्हातारा माझ्याकडे आला आणि तो म्हातारा म्हटला की महाराज जरा सुना दुर्लक्ष करताय, 4 आहेत. मी त्याला सांगितलं की तुला एक जादूची पेटी देतो मी. ती पेटी बनवून दिली मी त्याला. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे आहेत त्या पेट्या आणखी. अशी पेटी होती, त्याला वरून उस्तीसारखा आकार होता. अरे राहू दे रे, ए पोरा, ए दादा, कूलरजवळ उभा असलेला, राहू दे राहू दे. आता मी सांगतो त्याला, तुम्ही बाजूला व्हा, मला विक्षेप होतो. राहू दे राहू दे राहू दे राहू दे. अशी उस्ती मधात पेटी होती, अशी मस्त चिप्पट पेटी. त्याला वरून मस्त कवर ते बुड्याजवळ दिली. त्याला म्हटलं याचं काय करायचं? काहीच करायचं नाही म्हटलं. सून आली की अशी वाजवायची, अशी वाजवायची. सून आली की वाजवणं सुरू झाली पेटी. सुनीला वाटलं की नक्कीच पेटीमध्ये काहीतरी आहे. सुनीने सांगितलं की मामाजी आजचा सकाळचा नाश्ता माझ्याकडे बरं का. सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था झाली. दुसरी सून आली, पेटी वाजवली. मामाजी आज दुपारचं जेवण माझ्याकडे करायचं बरं का. हो मस्त, तुम्हाला शिरा बनवते चांगला. नंतर तिसरी सून, पेटी वाजली.
दुपारचं चहा पाणी माझ्याकडे बरं का, मी तुम्हाला दुपारी 4 वाजता मस्त नाश्ता करून देते. चौथी सूर पेटी वाजली, संध्याकाळचं जेवण माझ्याकडे, मस्त व्यवस्था झाली, पेटीने व्यवस्था चांगली करून दिली. आणि खरं म्हणजे काही दिवसानं म्हातारं गेल्यानंतर त्या पेटीची वडाताण चालू झाली. त्या पेटीची वडाताण सुरू झाली, पेटी फाटली, तुटली, ती वरची उस्ती आणि पेटी उघडली. त्याच्यात काय होतं माहीत आहे का, आंब्याच्या पोया होत्या. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आमच्यापेक्षा बेलाडवाल्याला जास्त अनुभव येत असतील याचे. म्हातारपण ही समस्या आहे, समस्या. म्हातारपण जसं जसं यायला लागते तसे तसे विचार सुरू होत आहेत की कसं होईल, नक्की होत आहे, नक्की होत आहे. सज्जनानो, म्हातारपण शोभून दिसावं असं वाटत असेल तर मला असं वाटतंय की आपण एखाद्या ओट्यावर बसून किंवा एखाद्या मंदिरामध्ये बसून म्हाताऱ्याने पत्ते खेळले पाहिजेत. आमचे एक महाराज सांगत असतात, चष्म्यातून पाहते म्हणजे चष्म्यातून पाहते. म्हातारपण कशाने शोभते शंकराचार्य सांगतात. एक म्हातारा संस्कृतचे धातू गोकत होता. रामः रामो रामः प्रथमा रामम रामो रामान् द्वितीया रामेण रामाभ्याम राम ही तृतीया रामाय रामाभ्याम रामेभ्या चतुर्थी रामात रामाभ्याम रामेभ्या पंचमी रामश्च रामयो राम. संस्कृत गोकत होता. विचारलं आचार्याने, काय करताय? संस्कृत कशासाठी? मला वेदांत शिकायचा आहे, न्याय शिकायचा आहे. म्हणून. वय काय बाबा तुमचं? 75. आता संस्कृत शिकणार तुम्ही? म्हटले मग आता संस्कृत शिकणार. संस्कृत शिकल्यानंतर मग मी कीर्तनकार होणार, मी कथाकार होणार. इच्छा चांगली आहे तुमची, पण साधना बरोबर नाही बाबा तुमची. म्हटले संस्कृत शिकायचं नसते? म्हटले शिकायचं असते. कधी शिकायचं असते? 12 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत शिकायचं असते. इच्छा जर उद्धाराची असेल, इच्छा जर उद्धाराची असेल, आणि मी असं म्हणेल की परमार्थ करण्यासाठी वयाची गरज नाही, प्रपंच करण्यासाठी वयाची गरज आहे. प्रपंच करण्यासाठी वयाची गरज आहे, नोकरीवर लागण्यासाठी वयाची गरज आहे. 35च्या आत पाहिजे मला वाटते. 35 पेक्षा जास्त झालं तर नोकरी लागत नाही, वयाची गरज आहे. प्रपंचासाठी वयाची गरज असते, वयाची गरज आहे. काही काम करायचं असेल, जड काम करायचं असेल तर वयाची गरज आहे. महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. प्रपंचासाठी वयाची गरज आहे, पण परमार्थ मात्र तुम्ही कोणाही वयामध्ये चालू करू शकता. बँड वाजला की तुमच्याही अंगात येते, पण तिथं बाशिंग बांधायसाठी वयाची गरज आहे.
प्रपंचासाठी नक्की वयाची गरज आहे. परमार्थ तुम्ही कोण्याही अवस्थेमध्ये चालू करू शकता. अन्य अन्य वयाची माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. काही 50चे आहेत, काही 55चे आहेत. नाही महाराज, तुमचं वय काय आता? 76. बापरे. दादा 70 सुरू झालं. तुमचं 72. बापरे. चोपदार 64. बापरे. विनेकरी 65. समोर बसलेले अन्य अन्य वयाचे तुमचं 63, 50. त्या बिचाऱ्या तिकून बसलेल्या काही नाही का? हो 18 तारीख ना. अन्य अन्य वयाची माणसं फक्त इथंच पचवू शकतात, इथंच ऐकू शकतात. कौमारे आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान इह. या ठिकाणी कुमार अवस्था असू द्या, यवन अवस्था असू द्या, म्हातारपण असू द्या, कोण्याही अवस्थेमध्ये तुम्ही परमार्थ करू शकताय. साधना बदलू शकते, परमार्थ करू शकताय. वयाची अडचण इथं नाही महाराज. ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. जब प्यार करे कोई ओ देखे केवल मन. नई रीत सजा कर तुम ये प्रीत अमर कर दो. मेरी गीत सजा कर तुम मेरी गीत अमर कर दो. मन पाहिजे मन. तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची. वय महत्वाचं नाही महाराज. व्यादश्य आचरणम ध्रुवश्य च वय हो. विद्या गजेंद्रश्य का जातिर्विदुरश्य च यदुपते रुद्रश्य किं पौरुषम. कुब्जाया कमनीय रूप अधिकम किंतु सुदाम मूर्धनम. भक्त्या तुष्यति न च केवलम न च गुणहि भक्ति प्रियो माधवा. वय कोणचं असू द्या. उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. जब प्यार करे कोई तो देखे केवल मन. मेरे गीत सजा कर तुम मेरे गीत अमर कर दो. मेरे गीत सजा कर दो. ये प्रीत अमर कर दो. म्हातारपण कशाने शोभते? एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर फक्त भजनाने. आचार्य म्हणतायत अंगंगलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातंतुंडम वृद्धो याति गृहीता दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम. अरे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूढमते, हे मूर्खा, आता या वयामध्ये दुसरं करायचं नाही. या वयामध्ये फक्त नामचिंतन करायचं. बस. म्हातारपण नामचिंतन आहे. तारुण्याकडे आपण जर गेलो, तारुण्य कशाने शोभते?
सज्जनानो, एका वाक्यामध्ये सांगायचं असेल तर तारुण्य फक्त त्यागाने शोभते आणि त्यागही तारुण्यातच शोभतो. म्हातारपणात त्याग शोभत नाही. म्हातारपणी जर कोणी त्याग करायला गेला तर लोक त्याला वैताग म्हणतात. करून करून भागले, आता इकडे आले, हे आता देवपूजेला लागले. तारुण्य कशाने शोभते? तारुण्य त्यागाने शोभते. श्री गुरु श्रीराम महाराजांचा तो त्याग आहे. तो म्हातारपणातला त्याग नाही, तो तारुण्यातला त्याग आहे. भास्करगिरी बाबांचा जो त्याग आहे तो म्हातारपणातला त्याग नाही, तो तारुण्यातला त्याग आहे. 22 वर्षाचे होते फक्त ज्ञानोबाराय समाधी घेतात त्यावेळेला तारुण्य. 32 वर्षाचे होते विवेकानंद आपला निरोप घेतात त्यावेळेला तारुण्य. 39 वर्षाचे होते विवेकानंद, जगामध्ये आपल्या देशाचा परिचय करून देत आहेत तारुण्य. 42 वर्षाचे होते माझे जगद्गुरु तुकोबाराय, सदैव वैकुंठाला जातात त्यावेळेला तारुण्य. ऐन तारुण्य माझारी गजानन आले सेगाव नगरी, शके 18 भीतरी मागवद्य सप्तमीला तारुण्य. ऐन तारुण्य माझारी गजानन आले सेगाव नगरी, शके 18 भीतरी मागवद्य सप्तमीला तारुण्य. जोग महाराज 1917 साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करतायत आणि त्या संस्थेचे विद्यार्थी श्री गुरु श्रीराम महाराज 51 वर्षाचे असताना जोग महाराज आपली इहलोकाची यात्रा संपवतायत तारुण्य. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करतायत आणि 51व्या वर्षी महाराष्ट्राचा निरोप घेत आहेत तारुण्य. वयाच्या 15व्या वर्षी आपल्या हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाच्या 42व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा, वयाचे 51 वर्ष जगणारा आणि वयाचे 35 वर्ष या महाराष्ट्रासाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जिंकावेवा कटून मराव हेचा म्हाला ठाव, जिंकावेवा कटून मराव हेचा म्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेचा म्हाला ठाव, देशापायी सारी विसरू माया ममता नाते, शूरयमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश धर्मापायी प्राण घेतलं हाती, शूरयमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. तारुण्य त्यागाने शोभते. चला आता कथेमध्ये ही प्रस्तावना झाली. रामप्रभूचा जो त्याग आहे तो म्हातारपणातला त्याग नाही, तर रामप्रभूचा त्याग सुद्धा तारुण्यातला त्याग आहे. रामप्रभू वनवासामध्ये जात आहेत म्हणजे सगळं उरकून जात नाहीत, तर जानकीला घेऊन अयोध्येमध्ये येतात. राज्याभिषेकाची तयारी होते आणि रामप्रभू त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलाच्या वचनाप्रमाणे त्याग करतात. तुळशीदासजी त्याचं वर्णन करतात. जब ते रामो ब्याहे घर आए, जब ते रामो ब्याहे घर आए, नित नव मंगल मोद बधाए, नित नव मंगल मोद बधाए,
जानकीला घेऊन अयोध्येमध्ये येतात. लखनजी उर्मिलेला घेऊन येत आहेत. भरतजी मांडवीला घेऊन येत आहेत. शत्रुघ्न श्रुतकीर्तीला घेऊन येतात. आनंदी आनंद होतो अयोध्येमध्ये. सगळे लोक आनंदित आहे. कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी मातेला आनंद होतो. अवध में आनंद भयो, जय सीताराम की म्हणायला लागतात लोक. अगोदर राजा राम की म्हणत होते, आता सीताराम की म्हणायला लागतात. कोणचे राम? राजा राम. आता कोणचे राम? सीताराम. भुवन चारी दस भूधर भारी. आनंदी आनंद आहे अयोध्येमध्ये. प्रपंचातला आनंद टिकत नसतो माझ्या दादांनो. प्रपंचातल्या एखाद्या आनंदावर विसंबून राहायचं नाही. आणि ह्या गोष्टी होत असतात. आनंद होतो अयोध्येमध्ये. भुवन चारी दस भूधर सुकृत मेघ बरसहि सुख भारी. जब तेरा याही घर आए. नित नवा मंगल मोद बधाई. मोद बधाई. मोद बधाई. जब ते राम ब्याही घर आए, म्हणजे विवाह करून घरी येतात. नितनव मंगल मोद बधाई. आनंदी आनंद होतो अयोध्येमध्ये. भुवन चारिदस भूधर भारी. आणि सुकृत मेघ बरसही सुख बारी. मेघ सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी यायला लागतो. सज्जनानो, अयोध्येमध्ये आनंद होतो. पुढे ऐका, पण प्रपंचातला आनंद टिकत नाही. प्रपंच नेहमी पुढच्या आनंदाचा विचार करत असतो. याहीपेक्षा याहीपेक्षा पुढे जाता येईल का, याहीपेक्षा आणखी आपल्याला पुढे जाता येईल का, असा प्रपंच विचार करतो. आणि हा प्रपंचाचा विचारच प्रापंचिक माणसाला दुःख देण्याचं काम करतो. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशेने दीन केले देवासी, तराशी काय ते. आशा ही माणसाच्या जीवनामध्ये नेहमी दुःखाचं कारण ठरते. आशा फार वाईट आहे. उद्याचं प्लॅनिंग करा, उद्याची आशा करू नका. तुम्हाला कोणचा आजार होऊ नये असं जर वाटत असेल तर आशा करायची किती दिवस महाराज. पण आशा इतकी विचित्र आहे. जसा जसा माणूस म्हातारा होईल तशी तशी आशा जवान होते. बिना झाकणाच्या बिसलेल्या घरी घेऊन येतात म्हातारे, बुड्ढे बुड्ढे. तदपि न मुंचती आशा पिंडम. तदपि न मुंचती आशा पिंडम. अरे अंगंगलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम. तदपि न मुंचती आशा पिंडम. मुंड पलित झालंय, हातामध्ये दंड आला तरी सुद्धा आशा जात नाही. आशा ही आपल्या जीवनामध्ये दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. आशा असली पाहिजे, पण उद्धाराची. या ठिकाणी अयोध्येमध्ये जोपर्यंत मुलगा नाही तोपर्यंत मुलगा होण्याची आशा. झालाय मुलगा, थांबवा ना. थांबत नाही. आता लग्न होण्याची आशा. झालंय ना, आता थांबत नाही आशा. राजा होण्याची आशा, मुलगा होण्याची आशा, त्याचं शिक्षण होण्याची आशा, शिक्षण झाल्यानंतर नोकरी लागण्याची आशा, मग छोकरी भेटण्याची आशा, नंतर नातू, नंतर त्याचं शिक्षण, मग त्याची नोकरी, मग त्याची छोकरी, मग त्याचा प्रपंच. मग तोपर्यंत आपली पच्चम जवळ येऊन जाते. महाराज कधी करणार भजन, कधी करणार. आशा. एका माणसाला नारळ घ्यायला पाठवलं सप्त्याचे. जा रे म्हटले, सप्त्याचे नारळ आहेत, 2 पोते लागतात, घेऊन ये.
बरेचसे स्वागत करावे लागतात. तो गेल्यानंतर नांदुऱ्याला गेला. नारळाची किंमत म्हटली 25 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटत आहेत म्हणजे याच्यापेक्षा स्वस्त बुलढाणा. नारळाची किंमत 20 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठं म्हटले संभाजीनगर. काहू नारळाची किंमत म्हटली 15 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहेत म्हटले पुणा. काहू नारळाची किंमत म्हटली 10 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहेत म्हटले मुंबई. नारळाची किंमत 5 रुपये. याच्यापेक्षा आता काय स्वस्त पाहिजे मग 5 रुपयाला घेणं आता नाही म्हटलं. याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहेत म्हटले फुकट. कुठं कोकणात. गेलं कोकणात. नारळाचं झाड उंच आणि असं वाकडं वर चढलं. आता फुकट तर रोगर घेतील माणसं. गरज नसताना सुद्धा लाडक्या बहिणी लाईनीत उभ्या राहतात बघा. काही लाडक्या बहिणी अशा आहेत की आमचा नंबरच नाही म्हणतात त्याच्यात. एक तर लाडकी बहीण आम्हाला भेटली. म्हटलं बाबा 1500 रुपये महिना भेटते म्हणे महाराज. 1500 बापरे चांगलं आहे. 1500 रुपये मस्त आहे. 1500 रुपये काय करता तुम्ही त्याचं. मग म्हणे 500 रुपये महिन्याने एक माणूस ठेवला भांडे घासायला. म्हटलं आम्हाला झालं पण गोरक्षणला माणसंच भेटत नाही. तुम्हाला कसं काय भेटला माणूस. मग म्हणजे भेटला म्हणजे घरचाच होता. त्यालाच 500 रुपये देते म्हणे महिन्याचे. चक भांडे घासून काढतो म्हणे. किती शिव्या दिल्या बिचारा तरी खाली मान घालून सहन करतो. वर चढलं. खूप नारळ खाली टाकले. उतरलं खाली. आणखी एकदा वर पाहिलं. मोठं नारळ दिसलं त्याला. चढलं वर आणखी. माऊलीला सुद्धा त्याबद्दल एक ओवी द्यावी लागली. जैशी तृष्णा वाढीन नलिया मग मेरुई हाता आलिया. तरी म्हणे एखाद्या दारुणा ओढगो मरण. आता इथं गेला आणखी वर गेल्यानंतर नारळ जरा मोठं होतं. एका हाताने तुटत नव्हतं. दोन्ही हात लावले. जसे दोन्ही हात लावले तसे त्या खोडाचे दोन्ही पाय निसटले. अद्दर झाला अद्दर. मेलो म्हणे. आता खाली पडल्यावर कशाला जगायचं. खाली नारळाचा ढीग आहे म्हणे. कुत्रे खातील आपल्याला. तर चला कुठून दुर्बुद्धी सुचली म्हणे. तिकडे सप्ताह चालू आहे. आजचा 5वा दिवस आपण इकडेच फिरून राहिलो म्हणे. अजून नारळ अजून गेले नाही. आता मेलो म्हणे. आता तेवढ्यात एक त्यानं बाजूनं पाहिलं. एक उंटावर बसलेला माणूस त्याला दिसला. त्याला उंटावाल्याला त्यांनी बोलावलं. उंटावरच्या दादा मला काढून दे. मी तुला 1000 रुपये देतो. ते उंटावरचंच होतं म्हणे. शहाणं होतं ते आलं तिथं. बरोबर त्याच्या खाली असा उंट उभा केला आणि हे उंटावरचं उंटावर उभं राहिलं आणि बरोबर त्याचे असे पाय पकडले. पाय पकडल्यानंतर उंटाला असं वाटलं हे उतरलं. ते उंट निघून गेलं. वरचं म्हणते 1000 देतो. खालचं म्हणते 2000 देतो. फक्त नारायण नको सोडू आता. 85-87चं वय. म्हातारं खाली टाकलं. खाली टाकल्यानंतर म्हाताऱ्याने विचारलं. तिकडे म्हातारा म्हणतात आपल्याला बुडा म्हणतात आपल्याकडे. बुड्याने विचारलं अरे हा कुठं आहे म्हटलं. हा काय बाबा इथं बसले आहे. रामभाऊ कुठं आहे. हा काय बाबा इकून बसलेला आहे. हा कुठं आहे. रामदास इकून बसलेला आहे. म्हातारं काय म्हटलं माहिती आहे शेठजी. ते म्हटलं अरे मग सगळे इथं जात दुकानवर कोण आहे. शेवटी असं म्हणतायत की मरायच्या अगोदर माणसाची जबान जाते आहे ना. जबान जाते ना. तुम्ही हो नाही म्हणत जा. मला शंका येईल नाही तर. जबान गेली आणि जबान गेल्यानंतर वाचा गेल्यानंतर म्हाताऱ्याच्या लक्षात आलं एक गोष्ट. त्यांनी अशी खून केली. अशी खून केली. मुलाला असं वाटलं की मागच्या भीतीत काहीतरी आहे. पाडली मागची भीत. सगळ्या भीती पाडल्या. डबुलं काही सापडायला तयार नाही. शेवटी आता काय करावं काही कळत नाही. नांदुऱ्याहून एका डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर म्हणजे तुमच्या गावचं नाही बरं काय. तिकडचं आहे. नांदुरा जवळ आहे म्हणून तिकडे एक नांदूर आहे. त्या डॉक्टरला बोलावलं. म्हटले आमचं म्हातारं बोललं पाहिजे. औषध देता येईल का म्हणे. देता येईल ना. किती पैसे लागतील. 50,000 रुपये लागतील. 10 रुपये शेकड्याने 50,000 रुपये आणले. महिलांनी सांगायचं आहे काही गोष्टी आणि ते 50,000 रुपये आणून त्या डॉक्टरच्या अरे ते 50,000 रुपये त्या डॉक्टरच्या काहीच माहित नाही का तुम्हाला. ते 50,000 रुपये त्या डॉक्टरच्या मळ्यावर घातले म्हणतात. मळ्यावर घातले. हातात दिले. 50,000 रुपये डॉक्टरच्या हातात दिले. औषध लागू पडलं आणि म्हातारं बोलायला लागलं. अशी खून करत होतं ना अशी. म्हातारं म्हटलं बुडं म्हटलं
की अरे तुम्हाला अकली नाही, तुमच्या घरी इस्टेट टिकणार नाही, तुम्हाला लेको आठवणी राहत नाहीत. अहो आठवणी राहत नाहीत तुम्हाला. माहीत आहे का पाठीमागच्या बाईने आपल्या घरची पीठ गायाची चाईनी नेली, ते घेऊन या. काय झालं? आशा. घरही पडलं, पुढंही गेलं, 50,000 रुपये गेले, हाती चाईनी आली. अंगंगलितं फलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुञ्चति आशापिण्डं. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं